विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची संभाव्य प्रश्नांची तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण पृष्ठफळ, घनफळ हा घटक, संभाव्य प्रश्न या घटकावरील अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व विद्यार्थी मित्रांनो, आम्ही 1 मार्चपासून इयत्ता 3री, आता जे 3रीला मुलं आहेत, 4थीला मुलं आहेत, त्यांच्यासाठी नवोदयची तयारीचे क्लासेस चालू करणार आहोत. तुमच्या परिचयातील किंवा तुमच्या घरातील लहान बंधू कोणी असतील तर त्यांना आपला हा नंबर द्या. या नंबर व्हॉट्सअप फोन करू नका, कृपया या नंबरवरती फक्त मॅसेज करायला सांगा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पहिला प्रश्न आहे, इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे 10 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असेल तर इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ किती. पहा, आपल्याला काय विचारले, एकूण पृष्ठफळ काढा म्हणजे. लांबी दिले, रुंदी दिले, उंची दिले. मग इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ बरोबर 2 कंस चौकोनी कंस, त्याच्यामध्ये लांबी शॉर्टमध्ये लिहितो, गुणिले रुंदी कंस बंद अधिक लांबी गुणिले उंची कंस बंद अधिक रुंदी गुणिले उंची, हे त्याचं सूत्र आहे. चौकोनी कंस बंद. सूत्रामध्ये किमती ठेवू आता आपण. 2 कंस चौकोनी कंस, त्याच्यात गोल कंस, लांबी किती आहे 10 गुणिले रुंदी किती आहे 8 अधिक लांबी 10 गुणिले उंची किती आहे 6 कंस बंद अधिक रुंदी किती आहे 8 गुणिले उंची किती आहे 6 कंस बंद चौकोनी कंस बंद 2. आता हा एक कंस सोडू आपण. चौकोनी कंसामध्ये 10 गुणिले 8 किती झाले 80 अधिक 10 गुणिले 6 10 सक 60 अधिक 8 सं 48, हे चौकोनी कंस बंद 2 गुणिले, आता या सर्वांची बेरीज करू आपण. 8 आणि 0 आणि 0 किती झाले 8, 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 2 गुणिले 188, गुणाकार करा. 82 16ला 6 हातच्याला 1, 82 16 आणि 17ला 7 हातच्याला 1, 2 1 2 1 3, हे काय झालं पृष्ठफळ. आता पृष्ठफळाचं एकक काय आहे, तुम्हाला 376 घन सेंटीमीटर असं बी असते, पण ह्याचं एकक काय आहे, पृष्ठफळाचं एकक आहे चौरस सेंटीमीटर. पृष्ठफळाचं एकक आहे चौरस सेंटीमीटर. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत चला. कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे आपल्याला. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 64 गुणिले 27 गुणिले 8 सेमी मापन असणाऱ्या भरीव इष्टिका चित्ती वितळून त्यापासून एक घन तयार केला तर त्या घनाची बाजू किती. पहा, या ठिकाणी काय दिले, इष्टिका चित्ती आहे भरीव. 64 गुणिले 27 गुणिले 8 सेंटीमीटर मापन असणारा भरीव इष्टिका चित्ती, त्याच्यापासून आपल्याला एक घन तयार करायचे, तर त्या घनाची बाजू. तर पहा काय करायचं, ह्याचं जे घनफळ येणार आहे तेच घनफळ कशाचं येणार आहे, त्या घनाचं. इष्टिका चित्तीचं जे घनफळ आहे तेच त्या घनाचं घनफळ येणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला आता या ठिकाणी या घनाचं घनफळ काढायचं. घनफळ निघाले की आपल्याला त्याची काय निघते, बाजू निघते. मग हे इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ. आता इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची
बरोबर घनाचे घनफळाचं सूत्र काय बाजूचा घन बाजूचा घन। मग आपण काय करू लांबी किती आहे 64 गुणिले रुंदी किती आहे 27 गुणिले उंची किती आहे 8 बरोबर बाजूचा घन। आता आपल्याला ह्याचा जे गुणाकार आहे ते इकडल्या जी काही बाजू असेल त्याचं घनफळ इथे येणार आहे। मग एक लक्षात घ्या हो का हे 4चा घन गुणिले 3चा घन गुणिले 2चा घन आलं का लक्षात। 4चा घन 64 3चा घन 27 आणि 2चा घन 8 हे इथं काय दिलं आपल्याला खूप सोपं करून दिलेलं आहे। एवढा सगळा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा सोपं करून दिलेलं आहे आपल्याला। 64 म्हणजे 4चा घन आहे 27 म्हणजे 3चा घन आहे 8 म्हणजे 2चा घन आहे बरोबर बाजूचा घन। आता आपल्याला हे बाजूचा घन जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर हे घनमुळामध्ये 4चा घन गुणिले 3चा घन गुणिले 2चा घन बरोबर काय आली बाजू बरोबर काय बाजू। मग आता हे घनमूळ काढून टाका म्हणजे हे घन निघून जातील म्हणजे काय राहील 4 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर बाजू। मग गुणाकार करा 3 दूनी 6 साइन चौक 24 कशात दिले माप हे सेंटीमीटरमध्ये। मग त्या घनाची बाजू किती असेल 24 सेंटीमीटर एवढी बाजू असेल काय असेल 24 सेंटीमीटर बाजू 24 सेंटीमीटर एवढी बाजू असेल। आलं का किती सोपं करून दिले आपल्याला। याचा एवढ्याचा सगळ्याचा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपल्याला खूप सोपं करून दिले। जर आपण त्याचा गुणाकार बी करून पाहिलो तर त्या गुणाकाराचा घन 24चा घन आणि ते तेवढंच येते की नाही पहा। आता ह्याचा गुणाकार करा 64 गुणिले 8 8 चौक 32 ला 2 हातचे 3 8 संग 48 48 आणि 3 51 गुणिले 27 7 दूनी 14 ला 4 हातच्याला 1 7 1 7 आणि 1 8 7 5 35 अधिक बे दूनी 4 बे 1 बे बे पंचे 10 4 12 ला 2 हातच्याला 1 7 आणि 1 8 3 1 13,824। आता हा 13,024 24चा घन आहे का पाहू आपण 24चा घन 24 गुणिले 24 करा अगोदर। आता आपल्याला या ठिकाणी 24चा वर्ग माहिती आहे किती आहे 24चा वर्ग 576। तर 576 ला परत 24 न गुणा 4 सक 24 ला 4 हातचे आले 2 4 7 28 आणि 2 30 हातचे 3 4 पंचे 20 आणि 3 23 अधिक बेसकम 12 ला 2 हातच्या 1 बेशती 14 आणि 15 ला 5 हातच्या 1 बेपंचे 10 आणि 1 11 4 2 8 3 1 13,824 इथे आलं का मग उत्तर आपलं बरोबर म्हणजे ह्याचा जे गुणाकार येणार आहे तो काय आहे 24चा घन असणार आहे। आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला हे शॉर्ट ट्रिकनं असं करायचं आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू आयताची लांबी 16 सेंटीमीटर व रुंदी 9 सेंटीमीटर असून तेवढ्याच क्षेत्रफळाचा एक चौरस काढला तर त्या चौरसाची परिमिती किती पहा। या ठिकाणी आपल्याला काय दिले आयताची लांबी दिले रुंदी दिले 16 सेंटीमीटर लांबी आहे 9 सेंटीमीटर रुंदी आहे तेवढ्या क्षेत्रफळाचा म्हणजे आयताचं जेवढं क्षेत्रफळ येणार आहे तेवढ्या क्षेत्रफळाचा एक चौरस काढला म्हणजे ह्या आयताचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ ह्या चौरसाचं आहे। आलं का लक्षात। तर त्या चौरसाची परिमिती काढायची ह्याची परिमिती काढायची। मग काय करायचं सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो मी आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ। आयताचे क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग। मग या ठिकाणी आता आपल्याला आयताची लांबी दिले 16 गुणिले रुंदी दिले 9 बरोबर बाजूचा वर्ग। मग 16 में 144 बरोबर बाजूचा वर्ग। आता इथं बाजूचा वर्ग आहे म्हणजे हा 144 कशाचा तर वर्ग आहे कशाचा वर्ग आहे 144 हे 144 वर्गमुळामध्ये बरोबर बाजू
मग हा 12चा वर्ग आहे, म्हणजे बाजू किती मिळाली दादा आपल्याला? बाजू मिळाली 12. मग आता तुम्हाला बाजू मिळाल्याच्या नंतर आयताची चौरसाची परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती आहे? 12. 12 चौक 48 सेंटीमीटर. चौरसाची परिमिती बरोबर 48 सेंटीमीटर. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आपण. चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 20 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान किती? पहा, 20 सेमी गुणिले 30 सेमी गुणिले 40 सेमी आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान. पर्याय दिले 24 सेमी, दुसरा आहे 60 लिटर, तिसरा 24 लिटर, चौथा आहे 0.24 लिटर. तर अगोदर काय करावं लागेल आपल्याला? त्या भांड्याचे घनफळ काढावं लागेल. भांड्याचे घनफळ, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता तुम्ही म्हणताल सर इथं भांड्याचं घनफळाचं तुम्ही इष्टिकाचे तिचं सूत्र का लिहिलं? तिथं घनफळाचं का, घनाचं का लिहिलं नाही? घनाचं बी असू शकते प्रश्नामध्ये, घन किंवा इष्टिकाचे ते काही दिले का नाही. पण घनाचे घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. इथं जर फक्त आपल्याला एकच बाजू दिली असत ते, पण इथं 3 मापं दिले, म्हणजे ही लांबी, रुंदी आणि उंची आहे ह्याच्यापैकी, म्हणून आपण हे इष्टिकाचे ते आहे असं आपण समजायचं. मग लांबी कोणती असू द्या, गुणाकार काय? 2 गुणिले 4 8च होते, 4 गुणिले 2 काय 8. तसं 20 गुणिले 30 काय, किंवा 30 गुणिले 20. हे दिलेले माप असं इथं ऑलरेडी गुणाकाराच्या रूपात दिले, आपण लिहून ठेवले. गुणाकार करा, 4 त्रिकम 12, 12 दुनी 24, 24च्या पुढं हे 3 शून्य. हे काय आलं हो? घन सेमी. त्या भांड्याचे घनफळ काय आले? भांड्याचे घनफळ 24,000 घनसेमी. मग आपल्याला माहिती आहे 1000 घनसेमी बरोबर 1 लिटर. 1000 घनसेमी ज्याचं घनफळ आहे त्याच्यामध्ये 1 लिटर दूध, तेल काय मावते. मग आपल्याला हे 24,000 आहे भागिले 1000, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 24 लिटर. काय आलं उत्तर? 24 लिटर. आलं का लक्षात? पर्याय आहे का? आहे. पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, 24 लिटर. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. प्रश्न काय आहे पहा. एक उद्यान आहे 2025 मीटर लांब व 1000 मीटर रुंद आहे. एक सायकल स्वार उद्यानाला 3 फेरे मारतो. जर सायकलचा वेग 2.1/2 किलोमीटर असेल तर त्याला किती वेळ लागेल? सर्वप्रथम हे पहा, या ठिकाणी एक फेरी बरोबर परिमिती आणि हे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि हे 2.1/2 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासामध्ये 2.1/2 म्हणजे ह्याला आपण 2.5 तास असं म्हणतो. 2.5 किलोमीटर प्रति तास, एका तासामध्ये 2.5 किलोमीटर. मग आता काय करायचं? सर्वप्रथम आपण ह्याचं अंतर काढू. अंतर बरोबर परिमिती गुणिले फेरे. तर परिमिती सूत्र काय? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी कंस बंद गुणिले फेरे किती? 3 फेरे. 2 कंसामध्ये लांबी किती आहे? 2500 अधिक रुंदी किती आहे? 1000 कंस बंद गुणिले 3. 3चा या 2चा गुणाकार करा 6 गुणिले ह्याचा गुणाकार करा 3500. 2500 आणि 1000 किती झालं? 3500. मग अंतर बरोबर
तर गुणाकार करा. हे 0 0 6 पंचे 30ला 0 हातचे 3 सायंत्रिक 18 आणि 3 21 21,000 मीटर हे मीटरमध्ये आलं. पण आपल्याला जे वेग दिला आहे किलोमीटरमध्ये दिला आहे. मग हे 21,000ला 1000 भाग घाला. हे 3 शून्य हे कटले, हे 3 शून्य कटले. काय आलं? 21 किलोमीटर अंतर बरोबर 21 किलोमीटर हे उत्तर आलेलं आहे. आलं. आता आपल्याला अंतर मिळाले. काय काढायचे हो आता आपल्याला? त्याचा वेळ काढायचे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 21, वेग आहे 2.5. दशांश काढून टाका. इथं 0 द्या. 210 भागिले 25. आता हे 25नं पूर्ण भाग जाते का? नाही. मग आपण अशा पद्धतीनं भागाकार करू. 210 भागिले 25. 25 8 200. बाकी किती उरली? 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो भागाकार आला तो हे काय आला? तास आले. आणि ही उरलेली बाकी जे आहे ते मिनिट आले. म्हणजे उत्तर काय आलं? त्याला किती वेळ लागेल? 8 तास 10 मिनिटे एवढा वेळ लागेल. उत्तर काय असेल? 8 तास 10 मिनिटे एवढा वेळ लागेल. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या तिप्पट आहे. लांबी जी आहे ती रुंदीच्या तिप्पट आहे. 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा, म्हणजे एक आयताकृती जमीन आहे त्याच्यामध्ये 9 मीटर बाजू असलेला चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/3 भाग व्यापलेला आहे. तर भूखंडाची लांबी किती? म्हणजे ही पहा, ही आयताकृती एक जमीन आहे किंवा हा भूखंड आहे. तर ह्याची लांबी आपल्याला दिलेली नाही, रुंदी दिलेली नाही. आपण काय धरले? रुंदी बरोबर x, लांबी त्याच्या तिप्पट आहे म्हणून 3x. ही रुंदी x, लांबी 3x. या जमिनीमध्ये एक पोहण्याचा तलाव निर्माण केलाय. चौरसाकृती पोहण्याचा तलाव आहे हा. ह्याची बाजू किती आहे? 9 आहे. मग आता हे ह्याच्यामध्ये 1/3. 1/3चा अर्थ काय होतो? 3. 1/3 बरोबर 3 समान भागापैकी एक भाग. 3 समान भागापैकी एक भाग त्या पोहण्याच्या तलावानं व्यापलेला आहे. ह्याचे 3 भाग केले आपण समान, एक भाग व्यापलेला आहे. मग ह्या एका भागाची बाजू आपल्याला काय दिले? एका भागाची बाजू दिली आहे. ते चौरसाकृती आहे. म्हणजे ही बाजू 9 आहे, ही बाजू 9 आहे. मग असे 3 भाग आहेत समान. आता मी काढताना थोडं लहान मोठं झालं असेल पण समान आहेत ते. मग काय होईल माहिती आहे का? आता आपल्याला त्या भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर, आता ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते ह्या तलावाच्या, पोहण्याचा जो तलाव आहे त्याच्या तिप्पट येणार आहे. मग 3 गुणिले पोहण्याच्या तलावाचे क्षेत्रफळ ह्याच्या तिप्पट येणार आहे. आलं का लक्षात? मग भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 3x गुणिले x. ह्याचं काय? किंवा आपण हे लांबी गुणिले रुंदी, ह्याचं काय येणार आहे? 3 गुणिले बाजूचा वर्ग. ह्याची बाजू दिली आहे, तो चौरसाकृती आहे म्हणून त्याची काय दिलेली आहे? बाजू दिलेली आहे. मग ह्याची लांबी किती आहे? 3x गुणिले x बरोबर 3 गुणिले बाजू किती आहे? 9. हे 9चा वर्ग. मग इथं काय येईल? 3x वर्ग बरोबर 3 गुणिले 81. मग x वर्ग बरोबर 3 गुणिले 81 भागिले 3 भागिले 3. हे 3 कटलं, हे 3 कटलं. मग काय आलं? x वर्ग बरोबर 81, x बरोबर 9. x बरोबर 9. x बरोबर काय आलं? 9 आलं. मग आता आपल्याला x बरोबर 9, x काय धरली होती आपण? रुंदी. रुंदी किती आली? 9. लांबी ह्याच्या तिप्पट म्हणजे 3 गुणिले 9 म्हणजे 27 मीटर. आपलं उत्तर काय असेल? 27 मीटर लांबी हे उत्तर असेल आपलं. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला, किंवा इथं हे 9चा वर्ग करा, त्याची तिप्पट आहे म्हणजे 3 न गुणा, हे आलं इथं. आलं. अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही सूत्र एकदाच मांडायचे, अशा पद्धतीनं काढायचं. आलं.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? पुढचा प्रश्न, एका खोलीची लांबी 30 मीटर, रुंदी 20 मीटर असून फरशीची लांबी 1.1/2 मीटर व रुंदी 1 मीटर असलेल्या किती फरशा लागतील? पहा, खोलीची लांबी मीटरमध्ये, रुंदी मीटरमध्ये, फरशीची लांबी मीटरमध्ये, रुंदी मीटरमध्ये. अडचण काय? हे 1.1/2 म्हणजे ह्याला काय 1.5 मीटर, हे 1.5 मीटर आहे. मग आता फरशांची संख्या बरोबर फरशीचे आणि त्या खोलीचे माप एकाच एककात आहेत का हे पाहिलं आहेत. बरोबर आहे. फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. खोलीचे माप काय? 30 आणि 20, 30 गुणिले 20. फरशीचे क्षेत्रफळ 1.5 गुणिले 1. दशांश काढून टाका, इथं 0 द्या. काय झालं हे? 30 गुणिले 200 आणि छेदामध्ये 15 × 1 = 15. 15 भाग झाला, 15 × 1 = 15, 15 दुनी 30, 2 गुणिले 2 4, 400. फरशांची संख्या बरोबर 400 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल? 400. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. फरशांची संख्या बरोबर 400. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 120 मीटर गुणिले 160 मीटर मापाच्या मोठ्या शेतात 30 मीटर गुणिले 40 मीटर मापाचे किती वाफे तयार करता येतील? 120 मीटर गुणिले 160 मीटर मापाच्या मोठ्या शेतात 30 मीटर गुणिले 40 मीटर मापाचे किती वाफे तयार करता येतील? सर्वप्रथम काय करायचं? शेताचे आणि वाफ्याचे माप एकाच एककात आहेत का? मीटरमध्ये आहेत, मीटरमध्ये आहेत, इथे मीटर आहे, इथे मीटर आहे. मग आता काय करायचं? वाफ्यांची संख्या, वरच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे, काहीच अवघड नाही. इथं काय येईल? शेताचे क्षेत्रफळ भागिले वाफ्याचे क्षेत्रफळ. तर हे दोन्ही बी आयताकृती आहेत, कारण तिथं मापच 2-2 दिलेत. मग काय सूत्र काय ह्याचं? लांबी गुणिले रुंदी भागिले लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे. सूत्रामध्ये किमती ठेवा. 120 गुणिले 160 भागिले 30 गुणिले 40. 30 गुणिले 40. काय करायचं? हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16. काय राहिलं? 4 गुणिले 4. मग वाफ्यांची संख्या बरोबर 4 × 4 = 16. किती वाफे तयार होतील? 16 वाफे तयार होतील. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, इष्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या हौदाच्या मिती 8 मीटर गुणिले 4 मीटर गुणिले 1 मीटर असेल तर हौदात किती लिटर पाणी मावेल? पहा, एक इष्टिका चिती आकाराचा हौदा आहे, त्याच्या बाजू आहेत. मिती म्हणजे बाजू, मिती म्हणजे बाजू. नवीन शब्द तुमच्यासाठी. मग 8 मीटर एक बाजू आहे, 4 मीटर एक बाजू आहे, 1 मीटर. तर त्या हौदात किती लिटर पाणी मावेल? तर अगोदर काय करा? त्या हौदाचे घनफळ काढा. हौदाचे काय करा? घनफळ काढा. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे? 8. रुंदी किती आहे? 4. गुणिले उंची किती आहे? 1. 32 घन मीटर हौदाचे घनफळ बरोबर
32 घनमीटर आलं. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 घनमीटर ज्या हौदाचं आकारमान असेल त्याच्यामध्ये 1000 लिटर एवढं पाणी मावते. किती? 1000 एका घनमीटरमध्ये. मग 32 घनमीटर बरोबर 32,000 लिटर. 32,000 लिटर उत्तर काय असेल आपलं? 32,000 लिटर एवढं त्या हौदात पाणी मावेल. किती? 32,000 लिटरचा हौदा असेल तो. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 10 मीटर लांबी, 8 मीटर उंची व 30 सेमी जाडीची भिंत व 30 सेमी जाडीची भिंत बांधण्यासाठी 20 गुणिले 15 गुणिले 10 सेमी मिती असलेल्या किती विटा लागतील? पहा, या ठिकाणी एक भिंत आहे, 10 मीटर लांबीची आहे, 8 मीटर उंची आहे आणि 30 सेंटीमीटर जाड आहे. त्या भिंतीचे माप हे आणि विटाचे माप 20 गुणिले 15 गुणिले 10. तर विटांची संख्या. आता विटांची संख्या काढण्याच्या अगोदर काय करावं लागेल आपल्याला? सर्वप्रथम हे मीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. मग एकतर ह्याला मीटरमध्ये करा, नाहीतर ह्याला सेंटीमीटरमध्ये करा. आता इथं 6 मापापैकी 1 2 3 हे सेंटीमीटरमध्ये आहे, 3 बिन हे 4. मग हे आपण काय करू? हे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग हे 10 मीटरची किती होतील? 1000 सेंटीमीटर. आणि 8 मीटरची किती होतील? हे 800 सेंटीमीटर. आलं का लक्षात? मग विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले विटाचे घनफळ. भिंतीचे घनफळ, भिंती काय 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. हे 1000 लांबी गुणिले रुंदी किती आहे? 800 गुणिले उंची किती आहे? 30 भागिले विटाचे माप 20 गुणिले 15 गुणिले 10. आता भागाकार कसा सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल ते पहा. काय करा? 15 एक 15, 15 दुनी 30, 15 दुनी 30 बरोबर आहे. बे एक बे, बे पंचे 10, हे शून्य कटला, हे शून्य कटला. बे एक बे, बे पंचे 10 शून्य, 5 एक 5, 5 एक 5 शून्य. काय आलं? 10 गुणिले 800 म्हणजेच तिथं किती? 8000 विटा लागतील. किती विटा लागतील? 8000 विटा लागतील. विटांची संख्या किती? 8000. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एक चौरस व एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. काटकोन चौकोनाची लांबी 24 मीटर व चौरसाची बाजू 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी किती? पहा, एक चौरस आणि एक काटकोनाकृती चौकोन यांची परिमिती समान आहे. काटकोन चौकोनाची लांबी दिली 24 मीटर व चौरसाची बाजू दिली 18 मीटर. तर काटकोन चौकोनाची रुंदी किती? पहा, हा काटकोनाकृती चौकोन म्हणजे आयत. म्हणजे काय? आयत. आणि हा चौकोन, या दोघाची परिमिती कशी आहे म्हणते? समान आहे म्हणते. दोघाची परिमिती समान आहे. मग काय करू? यांची परिमिती समान आहे. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती.
मग आयताचे परिमितीचे सूत्र काय 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी बरोबर चौरसाचे परिमितीचे सूत्र काय 4 गुणिले बाजू. सूत्रामध्ये जे जे किमती आहेत ते ठेवून द्या. आता 2 कंसामध्ये परिमिती समान आहे. काटकोन चौकोनाची लांबी हे लांबी ह्याची दिले आणि ह्याची रुंदी काढा म्हणजे हे अधिक रुंदी जशास तसं बरोबर 4 गुणिले चौरसाची बाजू दिली 18 हे 18 मग 2 कंसामध्ये 24 हे 24 अधिक कंस बी करायची गरज नाही रुंदी बरोबर 4 गुणिले 18 आणि हे 2 इथं गुणिले होतं इकडे येऊन हे विचार काय झालं भागिले झालं 2 इकडे येऊन काय झालं भागिले झालं. आलं का लक्षात 2 भागिले झालं बे 1 बे बे 2 4. मग आता रुंदी बरोबर 18 2 36 24 अधिक होतं इकडे येऊन वजा झालं. मग आता मला सांगा हे रुंदी बरोबर 36 वजा 24 6 मधून 4 गेले 2 राहिले 3 मधून 2 गेले 12 मीटर मीटरमध्ये दिलेला आहे 12 मीटर रुंदी किती आली 12 मीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. समान आहे म्हणले म्हणून बरोबरचं चिन्ह दिलं ह्याचं सूत्र लिहिलं ह्याचं सूत्र लिहिलं जे दिलं तर सूत्रात ते किमती ठेवल्या बरोबर निघून गेलं. हे आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न. परीक्षा जवळ आलेली आहे. आजचा दिवस गेला. आपल्याकडे आता मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 4 दिवस राहिले आहेत फक्त. एका इष्टिकाची तिची उंची 3 मीटर तिची लांबी आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे 2 पट आणि 3 पट आहेत तर इष्टिकाची तिचे घनफळ किती. पहा इष्टिकाची तिची उंची दिले किती दिले 3 मीटर तिची लांबी आणि रुंदी ह्या उंचीवर अवलंबून आहेत. पुढं वाचा 3 मीटर आहे तिची लांबी आणि रुंदी म्हणजे आधी लांबी दिले पुन्हा रुंदी दिले अनुक्रमे 2 पट म्हणजे लांबी ह्याच्या 2 पट म्हणजे हे 3 गुणिले 2 म्हणजे 6 मीटर आणि 3 उंची आहे त्याच्या तिप्पट रुंदी आहे म्हणजे 9 मीटर. मग तुम्हाला इथं ही उंची माहीत झाली एवढा ही लांबी माहीत झाली एवढा ही रुंदी माहीत झाली. मग इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर लांबी किती आहे 6 रुंदी किती आहे 9 गुणिले उंची किती आहे 3 गुणाकार करा 6 त्रिक 18 18 9 62 नीचे किंवा 9 त्रिक 27 27 सख किंवा 6 9 54 54 गुणिले 3 3 चौक 12 ला 2 हातच्या 1 3 5 15 1 16 162 घन मीटर. इष्टिकाची तिचे घनफळ काय आलं 162 घन मीटर. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकल स्वाराला या उद्यानाला 4 फेरे मारावे लागतात. ताशी 4.5 किमी वेगाने त्याला किती वेळ लागेल. पहा एक उद्यान आहे त्याची लांबी दिले 1500 रुंदी दिले 750 मीटर लांबी 1500 मीटर. त्या उद्यानाला त्याने 4 फेरे मारले तर त्याचा ताशी वेग आहे सायकलचा 4.5 किलोमीटर म्हणजे एका तासात 4.5 किलोमीटर 4.5 तर त्याला ते किती वेळ लागेल तेवढ्या उद्यानाला 4 फेरे मारण्यासाठी. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं हे माहिती पाहिजे. एक फेरी बरोबर परिमिती परिमिती जेवढी येते तेवढी एक फेरी असते बरोबर आहे. मग आपण आता डायरेक्ट अंतर काढू. आपल्याला वेळ काढायचं म्हणजे अंतर माहिती पाहिजे. तर अंतर काढायचे तर आपल्याला परिमिती गुणिले फेरे
परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले फेरे किती मारले 4, हे 2 कंसामध्ये लांबी किती आहे 1500 अधिक रुंदी किती आहे 4750 गुणिले 4, तर 2चा आणि 4चा गुणाकार करा, 4 दुनी 8 गुणिले ह्याची बेरीज करा, 0 आणि 0 0, 0 आणि 5 5, 7 आणि 5 12ला 2, हातच्याला 1 1 आणि 1 2, 2250 गुणिले 8, 8 9 गुणा 8 0 0, 8 45ला 0, हातचे 4, 8 दुनी 16 आणि 4 20, हातचे 2, 8 दुनी 16 आणि 2 18, अंतर किती येऊ लागले 18,000 मीटर. हे 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो, हे लक्षात ठेवा. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. तर आपल्याला या ठिकाणी आता अंतर आपण वेग किलोमीटरमध्ये आहे, तर अंतर काय करू, हे 18,000 भागिले 1000, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 18 किमी, 18 किलोमीटर बरोबर आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे काय, किती वेळ लागला म्हणते, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, अंतर आहे 18, वेग आहे 4.5, हा दशांश काढून टाका, इथे 0 येईल. आता काय आलं 180 भागिले 45, 9 5 45, 9 2 18, 0 5 1 5, 5 1 20, तर त्याला 4 तास लागतील तेवढे फेरे मारायला. किती वेळ लागेल त्याला, 4 तास एवढा वेळ लागेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 8 मीटर लांब 6 मीटर उंच 20 सेंटीमीटर जाडीची भिंत बांधण्यासाठी 25 सेमी लांब 20 सेमी रुंदी व 10 सेमी उंची असलेल्या एकूण किती विटा लागतील. आता या प्रश्नामध्ये काय पहा, एका भिंतीची आपल्याला बाजू दिलेत, विटाच्या बाजू दिल्यात, विटांची संख्या काढायची. तर हे काय करायचं, विटांची संख्या काढत असताना भिंतीचे आणि विटाचे माप एकाच एककात आहेत का, एकक म्हणजे हे मीटरमध्येच आहेत का सर्व, हे मीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे, हो का, हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटर. मग आता आपल्याला एकाच एककात करून घ्यायचे. मग हे 2 जे माप मीटरमध्ये आहेत, बाकीचे सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात 100. मग आता हे 8 मीटर बरोबर 800 मीटर, हे 8 मीटर बरोबर 800 सेंटी, आणि हे 6 मीटर बरोबर 600 सेमी. आलं का लक्षात. मग आता आपल्याला काय करायचे, विटांची संख्या, विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले विटाचे घनफळ. आता या ठिकाणी आपल्याला भिंतीचे काय काय माप आहेत, 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर गुणिले 6 मीटर म्हणजे 600 गुणिले त्याची जाडी 20 आहे, आणि विटाचे माप 25 गुणिले 20 गुणिले 10. आता भाग घाला, हे का, हे 20 1 20, 20 1 20 आलं. आता 25 न भाग घाला, 25 1 25, 25 दुनी 50, 25 त्रिक 75, 80 मधून 75 गेले, 5 उरले, 50 झाले, 25 दुनी 50. हा 10चा शून्य कटला, हा शून्य कटला, काय राहिलो 32 गुणिले 60, 32 गुणिले 60. मग विटांची संख्या बरोबर 6 दुनी 12ला 2, हातचा 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, 1920. किती विटा लागतील, 1920 एवढ्या विटा लागतील. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. महत्त्वाचे प्रश्न होते हे. चला या ठिकाणी हा घटक संपलेला, म्हणजे ही तासिका संपलेली आहे.
लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.